बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुरसेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवाद अस्मिता कुलकर्णी. प्रकरण 3. मी आणि कुंवरानी चंद्रकलेप्रमाणे मोठ्या होत होतो. जसजशी मी मोठी होत गेले माझं रूप निखरू लागलं. विशेष करून संपूर्ण रियासतीत माझ्या रूपाची कीर्ती फैलू लागली. कुंवरी तर ठाकोराचीच मुलगी होती, परंतु मीही त्यांचीच मुलगी असून देखील मी त्यांची मुलगी नव्हते. रूपागुणाने श्रेष्ठ असूनही, शिवाय एकाच पित्याच्या पोटची संतती असून देखील मी कुंवरीची बरोबरी करू शकत नव्हते. मला तिनं उष्टावलेलं अन्न खावं लागे आणि तिनं उतरवलेली वस्त्र मी परिधान करत असे. ती आलिशान मंचकावर झोपायची तर मी बापडी गोधडीवर. असं असून देखील कुंवरीच्या मनात मात्र कधीही लहान मोठं असा भाव नसायचा. माझ्यावर तिचं निरतिशय प्रेम होतं आणि अगदी क्षणभर देखील ती माझ्याशिवाय राहू शकत नसायची. माझं देखील कुंवरीवर तेवढंच प्रेम होतं. जसजशी मी समजदारने मोठी होत गेले, माझी आई मला वागण्याची रीतभात, मान मर्यादा यांची शिकवण देऊ लागली. माझ्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही की कुंवरी ही स्वामिनी आहे आणि मी तिची चाकर. या मर्यादेचं उल्लंघन मी कदापिही करू शकत नव्हते. अगदी लहान वयातच मी अब्रूने आणि विनयशील राहायला शिकले. कुंवरीला मी बाईजी राज असं म्हणून संबोधत असे, तर कुंवरी मला माझ्या नावाने चंपा म्हणून संबोधत असे. चुकून देखील एकदाही कधी मी तिला तिच्या नावानं चंद्रवदन कुंवरी म्हणून हाक मारली नाही की साद घातली नाही. आम्ही दोघी खूप मौजमजा करायचो, हसायचो, खिदळायचो, बागेत जाऊन झुला खेळायचो, गाणी गायचो. जिथं तिथं मी कुंवरीच्या आयुष्याचा एक अभिन्न भागच बनून गेले होते. आमच्यासाठी म्हणून ठाकुरांनी आणखी 8-10 मुली आमच्याबरोबर तैनात केल्या होत्या. त्यातल्या काही गोली होत्या, काही घरच्या होत्या, तर काही बाहेरून आलेल्या होत्या. खरं तर या एकाच वयाच्या मुलींना बायजीराजच्या दहेजसाठी एकत्र गोळा करण्यात येत होतं. आम्ही सगळ्या एकमेकींसोबत खात पीत होतो, झोपत होतो, परंतु या सगळ्या जणी स्वतःला बायजीराजच्या चाकर समजूनच वेगवेगळ्या प्रकारे तिची सेवा करायच्या. तिच्या मनोरंजनात दंग असायच्या. जसजशा आम्ही मोठ्या होत गेलो, जाणत्या होत गेलो, आम्ही समजून गेलो की आम्ही म्हणजे दहेजपोटी द्यावी लागणारी संपत्ती होतो. स्वतंत्र वेगळं असं आमचं कसलंच अस्तित्व नव्हतं. आमचे कधीही विवाह होणार नाहीत. आमचं भाग्य बायजीराजच्या भाग्याबरोबरच बांधलं गेलंय, जोडलं गेलंय. तिचं सुखदुःख, तिचा सुहाग, तेच आमचंही सुखदुःख, सुहाग असणार आहे. कुंवरी ठाकुरांना बापू म्हणायची, पण मी मात्र त्यांना बापू म्हणून हाक मारू शकत नसे. मी त्यांना दाता म्हणायची, कारण त्यांना दाता म्हणायचं असंच मला शिकवलं गेलं होतं. माझी आई त्यांना त्यांच्यासमोर सरकार अन्नदाता असं म्हणायची आणि त्यांच्या अप्रोक्ष जेव्हा त्यांच्याबद्दल चर्चा गप्पा व्हायच्या तेव्हा त्यांचा उल्लेख ती धनी घनी म्हणून करायची. बऱ्याचदा ठाकूर मला त्यांच्या मांडीवर घेऊन माझे लाड करायचे. माझ्या भोळ्या बाबड्या बोलाने ते खूप खुश व्हायचे. कोणीबरोबर माझं कधी काही भांडणतंट झालं तर रडता रडता मी हुंदके देऊ लागायची. तेव्हा ठाकूर मला मांडीवर घेऊन माझ्याशी लाडी गोडीने बोलून मला चुचकारत, माझी समजूत काढत आणि माझा आव राखत असत. अशा प्रकारे मी लहानाची मोठी झाले. तसं पाहिलं तर मी एक चाकर होते, गुलाम होते, गोली होते, परंतु फार ठसक्यात, राजेशाही थाटात, मौज मजेत माझं बालपण सरलं होतं. अभाव म्हणजे काय याची मला जरा देखील जाणीव नव्हती. किंबहुना कशाचाही अभाव मला माहीतच नव्हता.
मी माझ्यातच दंग होते, खुश होते. कधीही मला माझी स्थिती खटकली नाही. माझ्या गुलामीचा डंख मला कधीही डसला नाही. अगदी कुंवरीच्या विवाहात अन्य सगळ्या गोलींबरोबर मलाही जेव्हा दहेजमध्ये दिलं गेलं आणि त्या क्षणी माझ्या अस्तित्वावर गुलामीची मोहोर लागली, अगदी तेव्हाही मला त्याचं फारसं काही वाटलंच नाही. वाईट देखील वाटलं नाही. डोलीत बसताना अक्षरशः कुंवरीसारखीच मलाही हौस वाटत होती. खरं तर मला जाणीवच झाली नाही की हा विवाह माझा झालेला नसून कुंवरीचा झालेला आहे. त्यावेळी मी तारुण्याच्या उंबरट्यावर उभी असून देखील मला ते जाणवलंच नाही. त्यांच्या आगमनाची रियासतीत धूम माजलेली होती. ते राजा होते, राजेश्वर होते. त्यांच्या सवारी पुढे नगारा वाजत असायचा. 11 तोफांची सलामी दिली जायची. मागे पुढे सैन्य असे. भाट आणि चारण त्यांची वीरगाथा गात असत. बायजी राजबरोबर त्यांच्या विवाहाची चर्चा रंगली होती. या चर्चेला मूर्त स्वरूप देण्यासाठीच तर ते रियासतीत आले होते. ठाकूरांची रियासत त्यांच्याच संस्थानात होती. ठाकूर हे त्यांचे जहागीरदार तर होतेच, शिवाय त्यांची प्रजा देखील होते. त्यामुळेच रियासतीत राजाच्या आगत स्वागताची मोठी धामधूम सुरू होती. मी तर जराशी भेदरलेली, थोडीशी बावरलेलीच, थोडीशी उदास अशी मनातल्या मनात कोणत्या तरी एका अनामिक उलतापालथीचा अनुभव घेत होते. माझ्यासाठी कसलाही हुकूम नव्हता. मला कोणतंही काम नव्हतं. खरं तर माझ्याकडे कुणाचं लक्ष देखील नव्हतं. रियासतीतील इतर जण जशी होती तशीच मीही होते. तरी देखील नकळत अजाणताच माझ्या मनात एक अजब अशी बेचैनी रुंजी घालत होती. अकारण मी हसत होते. मी फार कामात आहे असं समजत होते. कधी कधी उगाचच धावपळ करीत होते. काहीही काम नसताना देखील उगीचच कामाचा आव आणत असे. एखाद्या कामात स्वतःला गुंतवत होते. बायजीराजचा महाल, अटारी कोठा रियासतीतल्या जनानखान्यातल्या सर्वात वरच्या मजल्यावर होता. तिथं तर फारच धामधूम चालली होती. कुंवरी आनंदात होती की नव्हती हे काही मी सांगू शकत नव्हते. पण ती काही माझ्यासारखी हसत नव्हती की चुळबुळ करत उगाचच इकडून इकडे धावाधाव करत होती. एक प्रकारे सुस्तावलेली, आळसावलेली, कोमेजलेली अशीच ती बहुतेक वेळा मंचकावर पडून असायची. जेव्हा मी तिच्याजवळ जायची तेव्हा आपले कमळासारखे मोठमोठे डोळे उचलून माझ्याकडे बघत ओठातल्या ओठातच काहीतरी पुटपुटायची. ती काय म्हणायची हे तर मला नाहीच समजायचं. पण तिच्या अशा पाहण्यानं मी तोंडात पदराचा बोळा खुपसून हसायची आणि तिथून पळून जायची. खरी गोष्ट अशी होती की गढीमध्ये महाराजांच्या आगमनाची जी धूमधाम चालली होती तेव्हापासूनच त्यांना पाहण्यासाठी सगळ्यांपेक्षा मीच फार उत्सुक आणि उतावीळ झाले होते. अगदी तसंच काहीसं कुंवरीचंही झालं होतं. खरं विचाराल तर त्यांनी माझ्याकडे असं बघण्याचा अर्थच होता की महाराजांना बघण्याची बाईजींची अतोनात इच्छा होती. जणू काही त्यांच्या त्या नजरेतूनच त्या मला विचारत आहेत, काय ग? ज्यांच्या सवारी पुढे नौबती झडत आहेत, ज्यांच्या मागे तोफांची सलामी दिली जात आहे, ते महाराज आहेत तरी कसे? निशाणेवाले, शिपाई, चाकर धावताहेत, सरकार हकीम त्यांची हुजरेगिरी करताहेत, ज्यांच्यावर चौऱ्या ढाळल्या जात आहेत, चारण भाट त्यांची यशोगाथा गात आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे की बापू ठाकूर आमचे दाता त्यांना अन्नदाता संबोधत आहेत आणि त्यांची चर्चा करताहेत. असे हे महाराज आहेत तरी कसे? दिसतात तरी कसे? महाराजांच्या सवारीबरोबर एवढा लोंढा गडीत शिरला की तीळभरही मोकळी जागा राहिली नाही. चोहोबाजूला नजर फिरेल तिथपर्यंत गर्दीच गर्दी, माणसंच माणसं, डोकीच डोकी दिसत होती. कुठे मैदानात हत्ती आपली सोंड हलवत आहेत, कुठे घोडे खिंकाळत आहेत. अबलक, सब्जा, कुमायत, बछेरा, पंचकल्याणी, जिकडे तिकडे ही चर्चा. सैस लोक घोड्यांची निगा राखत आहेत. घोडे तूप आणि मलिदा चरत आहेत. हत्तींसाठी रोट भाजले जात आहेत.
पाणके मैदानावर सतत पाण्याचा मारा करीत आहेत, पण धूळ काही तिथली दबली जात नाही. संपूर्ण मैदान तंबूनी राहुट्याने भरून गेले. त्यांच्यात राजपूत आहेत, सरदार आहेत, व्यापारी आहेत, कारभारी आहेत, शिपाई आहेत. बापरे, एका माणसाबरोबर एवढी माणसं, हत्ती, घोडे, प्यादे, शिपाई. परंतु ती व्यक्ती कुठे आहे? हीच तर गोम होती. खरं म्हणजे मला तर त्या खास व्यक्तीलाच पाहायचं होतं, समजून घ्यायचं होतं. पण माझ्यासारख्या एका सामान्य गोलीसाठी ही गोष्ट काय इतकी सोपी होती? कुंवरीचं मन काही स्वस्थ चित्त नव्हतं. तसंही ते नसायचंच म्हणा. ती तर नेहमीच अबोल, कामासंदर्भातच काय ते बोलायची. खूप कमी म्हणजे अगदी कधीतरी हसायची. आणि मी आधीच सांगितलंय की ती रंगाने सावळी होती. मी गोरी पिट्ट होते, पण ती राणी होती आणि मी एक दासी. पाहता क्षणी चटकन कुणीही ओळखायचं. दाता तर कामात अतिशय व्यस्त होते. आलेल्या सर्व पाहुण्यांची सरबराई करण्याची जबाबदारी त्यांचीच तर होती. ते आपले कामदार तनसुखराय यांच्याबरोबर सल्लामसलत करण्यात, त्यांच्याशी बोलण्यात व्यग्र होते. कधी कधी जरा काळजीत देखील असलेले दिसायचे. स्वतःच्या जेवण खाण्याचंच काय, अगदी कपड्या लत्त्यांचं सुद्धा त्यांना भान नव्हतं. रसोईची जय्यत तयारी सुरू होती. किती शेळ्या मेंढ्या कापल्या गेल्या त्याची मोजदादच नव्हती. दिल्ली आणि जयपूर येथील प्रसिद्ध हलवाई पक्वानं आणि मिठाई बनवत होते. मी पुन्हा पुन्हा बाहेर जाऊन हे सगळं बघून यायची आणि कुंवरीला साग्र संगीत वर्णन करून सांगायची. हे सगळं ऐकल्यावर कुंवरी काहीही म्हणायची नाही, बोलायची नाही. आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे नुसती बघत राहायची. त्या तिच्या बघण्यातून फक्त एकच प्रश्न जणू ती विचारायची, तू त्यांना पाहिलंस का? आणि मग मी पुन्हा जमेल तसं त्यांना बघून येण्यासाठी तिथून धूम ठोकायची. संध्याकाळ झाली होती. गडीमध्ये तर दिवाळीचीच धांदल सुरू होती. खिदमतगार आणि मशालवाले मशालीवर मसाला जळून जवळच्या कुपीतून त्यावर तेल ओतत होते. खूप लोक आत बाहेर इकडे तिकडे ये जा करत होते. अन्नदाता आता यावेळी कुठे असतील याचाच मनोमन विचार करत मी प्रांगणाच्या मागच्या बाजूला असलेल्या नजरबागेत जाऊन पोचले. तिथल्या एका प्रशस्त कक्षात राजांचं बस्तान होतं ही गोष्ट मला माहीत होतीच. बऱ्याच दिवसांपासून प्रांगणातला हा भाग विशेष करून सजवला जात होता. 2 नवे द्वार उभे केले होते. रंगरंगोटी केलेली होती. नवीन मंचक, पंखे आणि खुर्च्या तिथे आणले गेले होते. कितीतरी वेळा मी स्वतः तिकडे जाऊन तिथं चालणारी गडबड धामधूम प्रत्यक्ष पाहिली होती. आणि सगळ्यावर मला पक्क माहीत होतं की राजाचं बस्तान इथेच या प्रशस्त महालात होतं. या महालाची एक खिडकी इथल्या नजरबागेत उघडत होती. त्याच खिडकीतून राजाला पाहण्याच्या लालसेनं मी नजरबागेत आले होते. अजून अंधार पडायचा होता, पण सगळीकडे अंधुक अंधुकच दिसत होतं. खिडकीतून त्या महालातील प्रकाशाचे किरण चमकत होते. ही खिडकी तशी खूपच उंच होती. मग या उंच खिडकीतून राजाला बघायचं तरी कसं? या विचारानं काही क्षण गोंधळून मी तशीच उभी होते. खिडकीजवळच हरसिंगारचा एक वृक्ष होता. त्याच्या गर्द फांद्या खिडकीपर्यंत पोचल्या होत्या. अनेकदा खेळता खेळता मी या हरसिंगाराच्या फांद्यावर चढून खूप फुलं वेचून गोळा केली होती. आता या क्षणी देखील फक्त राजाला पाहण्याच्या इराद्याने मी या झाडावर चढले. खिडकीच्या अगदी जवळ असलेल्या एका फांदीवरून पुढे वाकत मी खिडकीतून आत डोकावून पाहू लागले. राजा आत काय करत असेल हे पाहण्याच्या अनिवार्य उत्सुकतेपोटी माझ्या लक्षातच आलं नाही की ही एकच फांदी माझा सगळा भार सहन तरी करू शकेल की नाही. शेवटी बालबुद्धीच ती. माझ्या शरीराचा सगळा बोजा त्या फांदीवर टाकून मी खिडकीकडे झुकू लागले. पण हाय राम, तेवढ्यात ती फांदी कडकड आवाज करत तुटली आणि मी धाडकन जमिनीवर तोंडावर आदळले. माझा चेहरा, केस आणि कपडे सगळे धुळीने माखले. लागलं देखील होतंच. मी उठतच होते आणि शरमेनं, दुखऱ्या वेदनेनं रडावंसंही वाटत असतानाच कुणीतरी मला आपल्या बाहूत लपेटून उठवलं.
माझ्या कपड्यावरची धूळ झटकली आणि मला दोन्ही खांद्यांना पकडून उभं केलं. आणि अगदी अगदी त्याच वेळी एक अपरिचित आवाज मी ऐकला. कुठे लागलं तर नाही ना? येणारं रडू आणि दुखरी वेदना मी साप विसरूनच गेले आणि मागे वळून पाहिलं. त्या तशा अंधारात देखील त्यांच्या कानातले हिरे चमचमत होते. स्वच्छ पेहराव, कुसुमल फेटा, गळ्यात मोत्यांच्या माळा, कानशिलापर्यंत गेलेल्या मिशा, मोठमोठे तेजस्वी डोळे, एकंदरीत भव्य व्यक्तिमत्व. तसं पाहिलं तर मी तेव्हा खरंच एक अल्लडशी लहान मुलगी होते, अज्ञ होते आणि मूर्ख देखील होते. पण तरी देखील क्षणात माझ्या लक्षात आलं की माझ्यासमोर साक्षात महाराजच उभे आहेत. त्यांनी माझी मूर्खासारखी करणी पाहिलेली आहे. माझ्यासारख्या मूर्खावर दया दाखवून त्यांनी मला उठवून उभं केलं आहे. त्यांचा तो सुखद स्पर्श आणि त्यांचा दयाळूपणा मला लाभला आहे. राजपरिवारात राहिल्यामुळे मला तिथले मान मरातब, कायदे कानून, रीतिरिवाज यांची शिकवण मिळाली होतीच. म्हणून तर मी मस्तक झुकवून हात बांधून प्रार्थना केली, क्षमा करा अन्नदाता. राजाने मृदू स्वरात विचारलं, कुठं काही लागलं तर नाही ना? नाही अन्नदाता. कोण आहेस तू? चाकर अन्नदाता. इथे काय करत होतीस? क्षमा असावी महाराज, चुकीची माफी असावी हुजूर. महाराजांचं दर्शन घेण्याच्या इराद्यानं मी खिडकीतून डोकावत होते. पुढेहून महाराजांनी माझा हात पकडला. अरेच्छा, हे काय? राजांचा हात तर माझ्यापेक्षाही कितीतरी मुलायम होता. मला ओढतच ते एका बाजूला निघाले. मांजा ओढला की पतंग आपोआप खेचला जातो तशी मी त्यांच्याबरोबर खेचली गेली. नजरबागेत एक लाकडी बाकडं होतं. त्या बाकड्यावर बसत त्याने माझ्या डोक्यांपासून पायापर्यंत माझ्यावर नजर फिरवली. त्यांच्या ओठावर एक अस्फुट हसू फुटलं होतं आणि डोळ्यांतून आनंदाची लकेर, आनंदाचं कारंजे उडत होतं. लकेर उमटत होती. त्या अंधुकशा उजेडात काहीशा अनामिक भावानं काही क्षण ते माझ्याकडे पाहतच राहिले. मग त्यांनी विचारलं, तुझं नाव काय आहे? मी चंपा आहे अन्नदाता. कुणाच्या चाकरीत आहेस तू? बायजीराजच्या महाराज. काही क्षण राजा गप्प बसले. मग हसतच म्हणाले, तुझ्या बायजींनी तुला इथं पाठवलं होतं का? नाही अन्नदाता, ही गुस्ताखी तर मीच केली आहे. माझीच चूक आहे ती. मी हात बांधून म्हटलं आणि मस्तक खाली झुकून चुपचाप उभी राहिले. बराच वेळ झाला तरी राजा काही बोललेच नाहीत. कदाचित मनातल्या मनात माझं रूप, माझं सौंदर्य, माझं तारुण्य, माझा विनय यांचा लेखाजोखा मांडत असतील. मग एकदम उत्तेजित स्वरात म्हणाले, चंपा, जा माझ्यासाठी मद्य घेऊन ये. आणि मी क्षमा असावी अन्नदाता म्हणत पुन्हा एकदा त्यांना अदबीनं प्रणाम केला आणि झट दिशी तिथून निघाले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.